शरीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यं निर्वाणमार्गमनवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आत्मानुशासन ग्रंथामध्ये आचार्य गुणभद्र आम्हाला हे सांगतात आहे की जगामध्ये न्यायाने धन मिळवलं तर ते वाढत नाही आणि अशा प्रकारची परिस्थिती जुन्या काळी अगदी होतीच की ज्याच्या जवळ पैसा आहे तो वाम मार्गाने मिळालेला होता आणि त्याचा उपयोग देखील वाम मार्गानेच होत होता. न्यायाने मिळवलेलं धन हे बहुतांश धन स्वकष्टार्जित असल्यामुळे त्याचा विनियोग देखील उत्तम प्रकारे होत होता. म्हणजे धन कमवताना देखील मर्यादा आणि खर्च करताना देखील मर्यादा, अशा प्रकारची पूर्वीची वृत्ती होती. यूज अँड थ्रो हा आत्ताचा जमाना आहे. घ्या, आणा आणि फेका हे त्या काळात नव्हतं. वस्तूचा शेवटच्या क्षणापर्यंत उपयोग करण्याची प्रवृत्ती आणि यामुळे पर्यावरणाची सुरक्षा या दोन गोष्टी अनायासाच त्यांच्या जीवनात साध्य होत होत्या. कालही आपण बघितलं की अशा प्रकारचा सज्जन पुरुषांनी जर विचार केला की मी पहिल्यांदा धन कमवेल आणि मग मी शांततेने त्या धनाचा उपभोग घेईन, तर हे जीवनात शक्य नाही. आचार्य सांगतात जर पुण्य संपलं तर तुला अर्जित धन देखील क्षणात नष्ट होण्यास वेळ लागत नाही आणि आमच्या आयुष्याचा आम्हाला भरवसा नाही. कोणत्या क्षणी आमची आयु संपेल हे ज्ञात नाही. त्यामुळे आम्ही उत्तमे व्यवहारे धन वेचावे आणि तशाच प्रकारे ते खर्च करावे, अशा प्रकारची मनोवृत्ती जीवनात असायला हवी आहे. शिवाय पुण्योदयाशिवाय कोणत्याही कार्याची सिद्धी होत नाही. 5 समवाय तर पाहिजेच पाहिजे, प्रश्न तो नाही आहे. पण कधी कधी प्रखर पुरुषार्थ करूनही कार्यसिद्धी होत नाही. त्यावेळेला मला हेच म्हणावं लागतं की दैवात नाही किंवा दैवात होतं म्हणून प्राप्त झालं, अशा प्रकारची दैवाची प्रधानता देऊनच कथन करावं लागतं. आणि आचार्य आता पुढे काल आपण बघत होतो की तो धर्म आहे की जिथे अधर्मच नाही, त्यालाच धर्म म्हणा. परंतु हा तर उत्कृष्ट धर्म त्यांनी सांगितला. या उत्कृष्ट धर्माचं ध्येय जीवनात ठेवायचं आहे. तुम्ही कोणत्या भूमिकेत आहे, कोणत्या पायदानावर उभे आहे हे महत्वाचं नाही, पण तुम्हाला जायचं कुठे आहे, अंतिम लक्ष्य काय आहे, हा मात्र सगळ्यांनी त्या ठिकाणी आपला ध्येय बिंदू निश्चित करायला हवा, आपला साध्य निश्चित करायला हवं. आम्हाला असा धर्म हवा आहे की ज्या ठिकाणी यत्किंचित देखील अधर्म होणार नाही. म्हणजे ज्या समयात जीवाला पूर्ण कषायांपासून मुक्ती होईल आणि हा जीव स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर होईल. कर्णानुयोगाच्या दृष्टिकोनातून सांगायचं तर 10व्या गुणस्थानापर्यंत जोपर्यंत परिग्रह आहे, सूक्ष्म लोभ आहे, तोपर्यंत अजूनही धर्मामध्ये न्यूनता आहे. ज्या वेळेला जीवाला यथाख्यात चारित्र्याची प्राप्ती होईल, कषाय पूर्णतः संपतील, तिथे वास्तविकतः उत्कृष्ट धर्म आहे. हा उत्कृष्ट धर्म हे आमचं साध्य आहे आणि हा उत्कृष्ट धर्म प्राप्त करण्यासाठी आम्हाला अनेक स्टेप्स सांगितल्या. 14 स्टेप्सच्या माध्यमातून आम्ही सिद्धपदापर्यंत पोहोचू शकतो, ज्यालाच गुणस्थान म्हटलेलं आहे. तर एकदम कधीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. एकदम आम्ही वरच्या मजल्यावर जाऊ म्हटलं तर शक्य नाही. प्रत्येक स्टेप
इंच इंच, सेंटीमीटर सेंटीमीटर ओलांडूनच आम्हाला तिथे पोचावं लागतं. कदाचित तुमचं उत्तर असेल की आम्हाला आज वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आम्ही लिफ्टचा उपयोग करतो आणि आम्ही ताबडतोब पोचतो. पण जरी लिफ्ट आहे तरी आकाशाच्या प्रत्येक स्पेसला, प्रत्येक इंचाला ती स्पर्श करून गेलेली आहे. तुम्ही म्हणाल पेननी जातो, तर आकाशाची पूर्ण जागा त्यांनी तशा प्रकारे त्याचं गंतव्य असणार आहे. म्हणून आमचं देखील तेच ध्येय आहे. आम्ही मध्ये पॉज घेण्यासाठी थांबलो तर बिघडलं नाही, पण आमचं अंतिम ध्येय आम्हाला विस्मृत करून चालता येत नाही. म्हणून ज्या ठिकाणी धर्माची उत्कटता उत्कृष्टता आहे तो धर्म आम्हाला हवा आहे. आणि तो धर्म जर आम्हाला प्राप्त करायचा असेल तर आम्हाला या भूमिकेतून जरी जावं लागलं तरी तिथे आम्हाला विश्रांत होऊन चालत नाही. म्हणून पहिलं वाक्य पाहिलं होतं, सधर्मो यत्र ना धर्म. अत्यंत 2 ओळीचा श्लोक, पण अनेक गोष्टी या छंदातून आचार्यांनी सांगितलेल्या आहे. तो असा धर्म आम्हाला हवा आहे की ज्या ठिकाणी यत्किंचित देखील अधर्म जीवनात असणार नाही. पुढे सांगितलं, तत्सुखम यत्र ना सुखम. सुखाची व्याप्ती सांगताना जरा मी प्रवचन सार उघडलं तर आचार्य आम्हाला 15व्या 16व्या गाथेमध्ये सुखाचं स्वरूप सांगतात. का सांगतात सुखाचं स्वरूप? कारण जे आम्हाला आचार्य दाखवणार आहे ते किती महत्वपूर्ण आहे, ते जगामध्ये किती दुर्मिळ आहे, ते किती अनर्घ्य आहे, यासाठी आचार्य आम्हाला त्या सुखाला सांगतात आहे. आणि ते सुख सांगताना त्यांनी 6 विशेषणं त्या सुखाची ठेवली. पहिलं विशेषण त्यांनी सांगितलं की ते आत्मज आहे. जे आम्हाला सुख प्राप्त करायचंय ते आत्मज आहे. म्हणजे यासाठी आम्हाला दुसऱ्या कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. ते आत्म्यातून आत्मामधून उत्पन्न होणार आहे. म्हणून ते आत्मज आहे. दुसरं वैशिष्ट्य त्यांनी त्या सुखाचं सांगितलं ते अतींद्रिय आहे. आम्हाला इंद्रिय सुखाची जाती माहिती आहे, पण इंद्रिय सुखाची जाती आणि अतींद्रिय सुखाची जाती याची तुलनाच होऊ शकत नाही. म्हणून तुलना जर आम्हाला करायची असेल तर काहीतरी साधर्म्य पाहिजे. पण इंद्रिय सुख आणि आत्मजन्य सुख याच्यामध्ये काहीही साधर्म्य नाही, 2 विरुद्ध आहे. आणि म्हणून दुसरी विशेषता त्यांनी सांगितलं, आमचं जे सुख आहे, आम्हाला जे सुख अभिप्रेत आहे ते अतींद्रिय आहे. इंद्रियांचं सुख आम्हाला नको आहे. तिसरी विशेषता सांगितले ते अनुपम आहे. अनुपम, अनुपमेय, त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. अनुपमचा अर्थ उपमा त्याला देता येत नाही. आम्ही जर त्या सुखाला उपमा दिली की ते एखाद्या सागराप्रमाणे गंभीर आहे, तर आचार्य सांगतात सागराला तर ओहोटी भरती येते, त्याची तुलना होऊ शकत नाही. आम्ही म्हटलं सूर्याप्रमाणे आहे, तर आचार्य म्हणतात त्या ठिकाणी तर प्रखरता आहे, दाहकता आहे, तिथे पण नाही. चंद्राप्रमाणे आहे म्हटलं आमचं सुख, तर आचार्य सांगतात चंद्रात कलंक आहे. आम्ही म्हटलं पृथ्वी समान आहे, तर पृथ्वी देखील ओबड धोबड आहे. अनेक विशेषणं देऊन पाहिली, उपमा देऊन पाहिल्या, पण या सुखाला उपमा कोणतीही लागू होत नाही. असं हे अनुपम सुख आत्म्याजवळ आहे आणि ते आम्हाला प्राप्त करायचंय. नंतरचं वैशिष्ट्य ठेवलं अनाकुल. अनाकुल, जिथे आकुलता नाही. कारण कोणतंही सुख भोगत असताना निर्भय सुख आम्हाला प्राप्त झालं का याचा प्रत्येकाला विचार करायचा आहे की माझ्याजवळ जे सुख आहे ते निर्भय आहे का, त्याच्यात भेसळ आहे का. दुःखाची छटा असल्याशिवाय सुखच या जीवनात नाही. आमचं कितीही सुख असेल तर कोणत्या ना कोणत्या तरी दुःखाची कडा त्याला आहेच. कारण त्या ठिकाणी आकुलता आहे. हेच मला हवं होतं आणि हे मला प्राप्त झालं असं नाहीच आहे. आम्हाला कसं आहे, हे मी भोगत आहे पण मला अजूनही हे हवं आहे. ही वरची जी भूमिका आहे, अजूनही मला हे हवं आहे, ती आकुलता उत्पन्न करणारी आहे. आणि ज्या ठिकाणी मला हेच हवं होतं, आता मला काहीही नको आहे, मी तृप्त आहे, माझ्या आत्म्यामध्ये मी निमग्न आहे, अशा प्रकारची भूमिका असेल
ते सुख आहे अनाकूल स्वभावी. आणि नंतर सांगितलं हे अनंत आहे, म्हणजे याचा कधीही नाश होणार नाही. कितीही वेळ कृते वर्धते एव नित्यम. कितीही आम्ही हे सुख उपभोगलं तरी देखील कधीही हे आता संपुष्टात येणार नाही, असं अनंत सुख आहे. आणि शेवटचं विशेषण ठेवलं अव्याबाध सुख आहे. या सुखामध्ये आता कोणत्याही प्रकारचा अडसर नाही, बाधा नाही. म्हणून यत् सुखम यत्र ना सुखम, ज्या ठिकाणी अशा प्रकारचं सुख आम्हाला हवंय की ज्या ठिकाणी दुःखच नाहीये, असं सुख हवंय. तज्ज्ञानम यत्र न अज्ञानम, ज्या ठिकाणी अज्ञान नाही. काल मी क्षायोपक्षमिक अज्ञान आणि औदैक ज्ञान बघितलं. औदैक ज्ञान हे बंधाला कारणीभूत नाहीये. क्षायोपक्षमिक अज्ञान मात्र बंधाला कारणीभूत आहे. औदैक ज्ञान, ज्ञानावरण कर्माच्या उदयात आमच्या ज्ञानामध्ये हीनता आहे. हीनता ही बंधाचं कारण नाही. जे औदैक ज्ञान आहे, जे विपरीत अज्ञान आहे, ते मात्र मिथ्यादर्शनासोबत असल्यामुळे ते बंधाचं कारण आहे. म्हणून यज्ञानम यत्र न अज्ञानम आणि सा गती यत्र ना गती, ही आम्हाला अशी गती हवी आहे आता की ती झाल्यानंतर आमचं परत या संसारामध्ये आगमन होणार नाही. ही पंचम मोक्ष गती आमच्यासाठी ध्येय साध्य स्वरूप आहे आणि ती आम्हाला सम्यक दर्शनादी अपूर्व रत्नांनीच प्राप्त होणार आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आता सांगतात की धन उपार्जन सोडून धर्म साधन करण्याची प्रेरणा आचार्य देतात. अविनाशी सुख प्राप्त करणं हे कष्ट साध्य आहे. आम्हाला वाटतं की ही सगळं सांगतात आहे आचार्य, हे काय एवढं सोपं आहे का? हे सगळं कठीण आहे. पण पूज्यपाद आचार्य सांगतात की जे आत्मज आहे, जे आत्म्याजवळ आहे, जे तुझ्या जवळ आहे, ते वास्तविकतः अत्यंत सोपं आहे. परंतु जे दुसऱ्यांकडून मिळतं ते मात्र दुःखदायक असतं. आता अर्थोपार्जन करताना आम्हाला बऱ्याच बाह्य गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून ते वास्तविकतः कष्टसाध्य आहे. पण आमची अशी विपरीत मान्यता आहे की आत्मजन्य सुख प्राप्त करणं हे कष्टपूर्ण आहे आणि अर्थोपार्जन करणं त्या मानाने सुलभ आहे, असं आम्हाला वाटतं. आता हे खरंच आहे का? ही विपरीत मान्यता आहे. वास्तविकतः कष्ट तर आम्हाला दोन्ही ठिकाणी घ्यावे लागतात. अर्थोपार्जन करताना देखील कष्ट घ्यावेच लागतात आणि आत्मसाधन करताना मात्र आचार्य सांगतात तुला अजिबात कष्ट करावे लागत नाही. जे तुझं आहे, तुझ्या पाशी आहे आणि तूच ते मिळवू शकतो, त्यासाठी तुला कष्ट काय? जसं समयसार मध्ये उदाहरण दिलं आचार्य कुंदकुंदांनी. तुझ्या हातामध्ये एखादा हिरा आहे आणि तुझी मूठ बंद आहे आणि तू हिऱ्याचा शोध घेत आहे. हिरा इथे आहे का, तिथे आहे का, तिथे आहे का, हे तू शोधत आहे. आता हिरा तिसऱ्या व्यक्तीने प्रश्न केला, पाहणारी व्यक्ती तिने प्रश्न केला, हिरा त्या व्यक्तीसाठी सुलभ आहे की दुर्लभ आहे? अर्थात त्याच्या हातातच आहे. हातात असल्यामुळे तो हिरा प्राप्त करण्यासाठी त्याला काहीही कष्टाची गरज नाही. मुठी उघडली की त्याला तो हिरा प्राप्त होणार आहे. पण तो त्या हिऱ्याला बाह्यतः शोधतो आहे आणि म्हणून त्याला ते हिरा प्राप्त होत नाही. तसं सुख आमच्या जवळ आहे, माझ्यातच, की मी सुखी आहे. माझ्या जवळ म्हणण्यापेक्षा मी सुखरूप आहे. तादात्म्य संबंध आणि त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी हा इंद्रियांकडे बघतो, हा बाह्य वस्तूंमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, हा पैसा असेल तर सुखी आहे असं मानतो, मित्र जास्त असतील तर मी सुखी आहे. आज तर असं म्हणावं लागतं, जितके आमचे फॉलोअर्स जास्त तितकी व्यक्ती स्वतःला सुखी मानते.
तर अशा प्रकारचं सुख हे आम्ही स्वतःजवळ असतानाही दुसऱ्यांमुळे मी सुखी आहे ही मान्यता मी माझी करून घेतली आहे. अर्थ उपार्जन करणं आमच्यासाठी सोपं आहे की कष्टदायक आहे? त्यासाठी आम्हाला श्रम करावे लागतात, म्हणून अर्थोपार्जन करणं दुःखदायकच आहे. वास्तविकतः आत्मा मी आहे, माझ्याजवळ सुख आहे, मी असा सुखाचा भंडार आहे, फक्त मला अंतर्मुख होऊन तिकडे बघायचं आहे. अशा प्रकारचा एकाने तर्क केला. त्यावर आचार्य उत्तर देतात की अर्थोपार्जन करावे असा जर कोणी करेल तर त्याला आचार्य उत्तर देतात. श्लोक 46. वार्तादिभिः विषयलोल विचार शून्यम क्लिश्नासि यन्मुहुरिहार्थ परिग्रहार्थम तच्चेष्टितं यदि सुकृत परलोक बुद्ध्या न प्राप्यते ननु पुनर्जननादि दुःखम. वार्ताभिः म्हणजे या आता प्रकारच्या ज्या काही क्रिया सांगितलेल्या आहे, कोणत्या? असी मसी कृषी शिल्प सेवा वाणिज्य या ज्या क्रिया आहे, आदी क्रियांमध्ये हा जीव विषय लोलुपी होऊन विचार शून्य झालेला आहे. आणि त्या ठिकाणी क्लिश्नासी तू वारंवार यन्मुहुः इह परिग्रहार्थम परिग्रह प्राप्त करण्यासाठी वारंवार वारंवार तू अनेक प्रकारचे कष्ट उपसत आहे, कष्ट सहन करत आहे. आणि अशा प्रकारचा तू विचार शून्य आहे. तू विचारच करत नाही की ह्या क्रिया अर्थोपार्जन करताना देखील मला कष्ट सहन करावे लागत आहे. एखाद्याचा व्यापार असेल तर त्याला व्यापारासाठी सकाळी दुकान उघडून रात्रीपर्यंत तिथे बसावं लागतं, ग्राहकांची वाट पाहावं लागतं, सगळं काही ग्राहकांच्या मर्जीनुसार करावं लागतं, ग्राहकांशी प्रिय शब्दात वार्तालाप करावा लागतो, तेव्हा त्याचं ते दुकान चालतं. नोकरी करायची असेल तर नोकरीची टाइम त्याला पाळावी लागते, वरचे जे अधिकारी असतील, बॉस असतील, त्यांची मर्जी सांभाळावी लागते. अशा प्रकारे किंवा स्वतंत्र धंदा असेल तरीही त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं मिळेल याची खात्री नाही, आणि मिळालं तर तो कसा धंदा वाढविता येईल आणखी आणखी या विचारामध्ये तू अशा प्रकारचं निरंतर निरंतर कष्ट सहन करतो आहेस. परंतु दयाळू होऊन आचार्य त्याला उपदेश देतात की जेवढा तू या अर्थोपार्जनासाठी तू प्रयत्न करत आहे, तेवढा प्रयत्न जर तू परलोक सुधारण्यासाठी केला, तुझं जीवन निश्चितपणे अत्यंत काय होईल? शांतिमय सुखमय अशा प्रकारचं होईल. तच्चेष्टितम यदि सुकृत, सुकृत म्हणजे एकदा जरी तू परलोक बुद्ध्या न प्राप्यते ननु पुनः जननादि दुःखम, तर तुला हे परत जन्म मरणाचं जे दारुण दुःख आहे हे तुझ्या जीवनात तुला परत कधीही प्राप्त करावं लागणार नाही. म्हणजे जी उदरनिर्वाह करण्यासाठी तू दगदग करतो आहे, सगळे काही कष्ट सहन करतो आहे, ती कष्ट त्याच्या 1 जरी कष्ट तू आत्मपुरुषार्थ करण्यासाठी जर केला, आणि आचार्य तर म्हणतात 1 पुरुषार्थ म्हणजे क्लेश त्या ठिकाणी नाही, कारण ते तुझंच आहे, तुझ्यातच आहे, आणि जे तुझं आहे ते तुला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारे पराची गरज नाही, तुला काहीही करावं लागत नाही, फक्त अंतर्मुख होऊन आत्मचिंतन मी कोण आणि म्या त्रिकाली ध्रुव स्वभावाला तुला प्रतितीत घ्यावं लागणार आहे. आजपर्यंत आम्ही या ज्या बाकीच्या बाह्य कथा आहे त्या अनेक वेळेला ऐकलेल्या आहे, पण अनादी कालापासून आज तागायत पर्यंत ही एकत्व विभक्त आत्मेची कथा आम्हाला कोणी सांगितली नाही. या एकत्व विभक्त आत्मतत्वाचं जर आम्ही अवलोकन करू शकलो, अंतर्मुख होऊन आम्ही तिकडे दृष्टी जर देऊ शकलो,
आणि तो मीच आहे, मी आत्मा आहे आणि मी परमात्मा बनू शकतो, एवढा स्वतःला आत्मविश्वास जर निर्माण झाला तर हे सुख त्याच्या जीवनात त्याला ताबडतोब प्राप्त होणार नाही. आज केलं आणि उद्या मिळालं असाही हा उधारीचा व्यवहार नाही, हा तर रोखीचा व्यवहार आहे. आत्ता तू करशील तर तुला आत्ताच तशा प्रकारचं विलक्षण समाधान, अलौकिक आनंद जीवनात प्राप्त होणार आहे. आता आचार्य सांगतात की बाह्य पदार्थामध्ये तुझी इष्ट अनिष्ट बुद्धी करतोय. सतत पदार्थांचा समागम आहे. अनादी कालापासून हे पदार्थ तुझ्या सभोवती आहेच. तुला त्याला मिळवावं लागत नाही. तुझ्या साता असाताच्या उदयानुसार या परिग्रहाचा संचय तुझ्या जीवनात होतोच आहे. आणि हे पदार्थ तुला प्राप्त झाले किंवा बाह्यतः जे काही पदार्थ तू अवलोकन करतो ते बघितले की तुझ्या मनाचं द्वंद्व सुरू होतं. कोणतं? हा पदार्थ इष्ट आहे आणि हा पदार्थ अनिष्ट आहे. असंच मला हवं आहे किंवा हे नको आहे. हे मला प्राप्त करायचं किंवा हे वाईट आहे. अशा प्रकारची मनाची जी इष्ट अनिष्ट बुद्धी सतत होते. आचार्य सांगतात तू पदार्थाला जाण. पदार्थाला जाणल्याने काहीही बिघडत नाही. पण या पदार्थामध्ये जाणण्याच्या पेक्षाही तू तुझी कक्षा ओलांडून जे अधिकच काही टाकतोय, तू तुझ्या कक्षेत राहा. तुझी कक्षा काय आहे? ज्ञान दर्शन करणं हे तुझी कक्षा आहे. या कक्षेचं तू अतिक्रमण करतो आणि अतिक्रमण करून याच्या बाहेर जातो. बाहेर जातो म्हणजे तू इष्ट अनिष्ट कल्पना करतो आणि म्हणून या बुद्धीचा त्याग करण्याची आचार्य आम्हाला प्रेरणा करत आहे. परलोक सुधारण्याचा उपायामध्ये दृढता उत्पन्न करण्यासाठी हा बाह्य पदार्थांच्या प्रती रागद्वेष सोडविण्याची या गाथेमध्ये आचार्यांनी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. श्लोक 48 नंबरचा. संकल्पेदमनिष्टमिष्टमिदमित्यज्ञातयाथात्मको बाह्ये वस्तुनि किं वृथैव गमयस्यासज्ज कालं मुहुः अंतःशान्तिमुपैहि यावददय प्राप्तान्तकप्रस्फुरन् ज्वाला भीषणजाठराणलमुखे भस्मीभवन्नो भवान. काय करतो आहे हा? संकल्प करतो आहे. मनात कल्पना करतो आहे की इदम इष्टम आणि इदम अनिष्टम. हे इष्ट आहे आणि हे अनिष्ट आहे. दोन शब्दांचा नेहमी आम्ही वापर करतो, संकल्प आणि विकल्प. संकल्प याचा अर्थ की बाह्य जे पदार्थ आहे या बाह्य पदार्थांमध्ये ते माझे आहे ही कल्पना करणं हा झाला संकल्प. तो बाह्य पदार्थ तीन तऱ्हेचा असू शकतो. एक तर चेतन, अचेतन किंवा मिश्र. चेतन म्हणजे स्त्री पुत्रादी, अचेतन म्हणजे धनधान्यादी आणि मिश्र म्हणजे एखादं घर माझं आहे, घरामध्ये व्यक्ती पण आहे आणि घर पण. अशा तऱ्हेचा मिश्र या तीन परिग्रहांमध्ये आम्ही निरंतर हा माझा आहे ही कल्पना करतो. अशी कल्पना करणं याला म्हणायचं संकल्प. वास्तविकतः पदार्थ स्वतंत्र आहे, त्यांचं परिणमन स्वतंत्र रीतीने होणार आहे. कोणतीही वस्तू किंवा पदार्थ जीवाच्या अधीन नाही. असं असताना सुद्धा त्याला असं वाटतं की घरातल्या व्यक्तींनी, सभोवताच्या व्यक्तींनी माझ्या मनासारखं वागावं. माझ्या मनासारखं ते वागणार नाही ही वस्तुस्थिती आहे. ते त्यांचं परिणमन जसं असतील तशा प्रकारे ते परिणमणार आहे. ही वस्तुस्थिती आम्ही स्वीकारत नाही आणि मग आमच्या अनुकूल जर ते वागले नाही तर ते आमचे शत्रू बनतात. आमच्या अनुकूल जर वागले तर आम्ही त्यांना म्हणतो हे माझे मित्र आहे.
शत्रू आणि मित्र ही कल्पना देखील आम्ही कुठं करतो, सगळ्यांमध्ये नाही करत. आम्हाला ज्ञात असलेल्या व्यक्तींमध्येच आमची ती कल्पना फिरते. शत्रू मित्राची कल्पना पहा, जे ज्ञात लोक आहे आम्हाला त्याच ठिकाणी हा माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे. आणि शत्रू मित्र जो शरीरासाठी अनुकूल आहे तो मित्र, आणि त्यासाठी प्रतिकूल असणारा तो शत्रू, अशी मान्यता आम्ही करतो. तर ही मान्यता करणं हा झाला संकल्प. आणि दुसरा, अंतरंगामध्ये मी सुखी आहे, दुःखी आहे, अशा प्रकारचा भाव निरंतर असणं, याला म्हणायचं विकल्प. संकल्प आणि विकल्प. या ठिकाणी सांगतात आहे, संकल्प करतोय, कल्पना करतो आहे की इदम इष्ट आणि इदम अनिष्ट. पण काय आहे, इति अज्ञात याथात्मक, असे तो जाणतो. पण पदार्थ कसा आहे, तर पदार्थ जसा आहे तसा तो असणार आहे. माझ्या कल्पनेमुळे पदार्थामध्ये काहीही फरक पडणार नाही. परंतु असं समजून तू काय करतो, तर बाह्य पदार्थामध्ये आसक्त होऊन वारंवार वारंवार कालम मुहुहु, मुहुहु म्हणजे वारंवार, अशा प्रकारचा काल उपैही तू घालवितो आहेस आणि व्यर्थ घालवितो आहेस. आणि आचार्य सांगतात की तू आता जोपर्यंत निर्दय काल प्रगट होत नाही, म्हणजे यमराज जोपर्यंत येत नाही, आणि यम कसा आहे, तर तो आपल्या प्रगट ज्वालांनी अग्नीच्या मुखामध्ये पडून आम्हाला भस्मिसात करणार आहे. आणि हा जोपर्यंत आमच्या समोर येत नाही तोपर्यंत आमच्या जवळ वेळ आहे कशाला, स्वतःला सावरण्याचा. तो एकदा आमच्या सन्मुख उपस्थित झाला तर आमच्या हातात काहीही राहत नाही. त्याच्या अधीन होणं एवढंच आम्हाला उरतं. म्हणून तो जोपर्यंत नाही तोपर्यंत तू रागद्वेषादीचा परिहार करून आंतरिक शांतीला प्राप्त कर. तू तुझ्यामध्ये शांत सरोवर आहे, तू शांतीचं माहेर घर आहे, तू निधान आहे. आणि ही शांती फक्त तुला अंतर्मुख होऊन अनुभवायची आहे. ही अनुभवताना आचार्य सांगितला, जोपर्यंत हा बाह्य वस्तूचा कोलाहल आहे, जोपर्यंत ही संकल्प विकल्पांची भूमिका आहे, तोपर्यंत तुला ती शांती दिसत नाही. आहे तुझ्याच जवळ, पण ती तुला ऐकू येत नाही. कारण या बाह्य कोलाहलामध्ये तुझा हा अंतरंगातला जो आवाज आहे, हा आवाज तुला ऐकू येत नाही. म्हणून आचार्य सांगतात, पहिल्यांदा हा बाह्य आवाज बंद कर. बाह्य आवाज कोणता? संकल्प विकल्पांचा हा बाह्य आवाज जो सुरू आहे हा तू बंद कर. आणि तू तुझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐक. शांतीचं सरोवर म्हणजे तू स्वतः आहे आणि तू स्वतः आता ते प्राप्त कर. म्हणून या श्लोकाचा जर आम्ही भावार्थ पाहला तर लक्षात येईल की कुणाचं मरण कधी आहे हे कुणीही आज जाणत नाही. आणि त्याला सांगणारे असे अवधिज्ञानी मनपर्य ज्ञानी आज आमच्या जवळ उपलब्ध नाही. म्हणून कुणाचं कधी मरण होईल हे कुणी जाणत नाही. म्हणून पहिल्यांदा एक भूमिका आम्हाला बनवायची आहे की विचार करायचा आहे की हे शरीर जे आहे, शरीर मरण धर्म आहे, शरीर रोग धर्म आहे. शरीर आहे तिथे रोग होणारच आहे. 96,000 रोग शरीरात असतात असं सांगितलं. तर शरीरामध्ये रोग होणारच आहे, हा भाव आम्हाला पक्का करायचा आहे. नंतर शरीर मरण धर्म आहे, जे उत्पन्न झालं ते निश्चितपणे मरणार आहे. तिसरी गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे की ज्याचा संयोग घडलेला आहे त्याचा वियोग घडणारच आहे. शरीर संयोगजन्य आहे म्हणून शरीराचा वियोग होणारच आहे. पण कधी कधी हे आम्ही जाणत नाही. म्हणून इथे
इहलोक आणि परलोक सुखी करण्यासाठी आचार्यांनी उपदेश दिला की तू हे जीव तू अविवेकी बनू नको. बाह्य पदार्थामध्ये राग द्वेष करून तू तुझा समय व्यर्थ घालवीत आहेस. सतत जाणण्याच्या पलीकडे आम्ही पाहतो आणि इष्ट अनिष्ट कल्पना करतो आणि मग आमचा वेळ त्या व्यर्थ कोलाहलामध्ये आम्ही व्यतीत करत आहे. आचार्य सांगतात तुला समय नियोजन करायचंय. समय तुझ्याजवळ मर्यादित आहे आणि या मर्यादित समयाचा उपयोग तुला अमर्यादित आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी करायचा आहे. म्हणून हा समय तू वाया घालवू नकोस. प्रथमतः आचार्यांनी सांगितलं की बाह्य पदार्थ आमच्या इच्छेनुसार प्राप्त होत नाही. त्यांचा आणि आमचा जर निमित्त नैमित्तिक संबंध असेल तर ती वस्तू आम्हाला प्राप्त होणार आहे. आमचा साताचा उदय असेल तर आम्हाला अनुकूल संयोग मिळणार आहे आणि त्यामध्ये मोहनीयाचा आमचा जसा उदय असेल त्यानुसार आम्ही सुख दुःख मांडणार आहे. वस्तू मिळाली म्हणून सुख होईल असं नाही. कधी कधी साताच्या उदयात वस्तू मिळते पण मिळत असताना मोहनीय कर्माचा जर आमचा तीव्र उदय असेल तर आम्ही दुःखी होतो. आणि मोहनीयाचा मंद उदय आहे त्यावेळेला सुख झालं असं वाटतं. म्हणून पहिल्यांदा आमच्या इच्छेनुसार वस्तूची प्राप्ती होणार नाही हे अगदी वज्रलेपासारखं अंतरंगात कोरून ठेवायचंय. पुण्याच्या उदयाने समजा आम्हाला इच्छित वस्तू प्राप्त झाली तरीही ती चिरकाल तशीच राहील याची खात्री नाही. ज्याचा संयोग जीवनात झालेला आहे त्याचा वियोग जीवनात होणारच आहे. आणि म्हणून हे भव्य जीव तू या अस्थिर बाह्य पदार्थात रागद्वेष न करता अहिंसादी व्रतांचा अंगीकार कर. कारण तो तुझा स्वभाव आहे. अव्रत हा विभाव आहे आणि व्रत पाळणं विरती असणं हा तुझा स्वभाव आहे. आणि तो स्वभाव का तर त्याच्या माध्यमातून आम्हाला आश्रव बंद होत नाही म्हणून तो स्वभाव आहे. आणि अविरतीच्या माध्यमातून आश्रव बंद होतो म्हणून तो आमचा विभाव आहे. ज्यानी आम्हाला कर्मबंध होणार नाही तो आमचा स्वभाव आहे आणि ज्यानी आम्हाला कर्मबंध होईल तो आमचा विभाव आहे. म्हणून या सद्व्रतांचा जीवनात अंगीकार कर. ती भूमिका तू तुझी बनव की मला हे करणं उपादेय आहे. त्याचा स्वीकार कर आणि स्थिर आणि निराबाध अशा आत्मिक सुखाला प्राप्त करण्याचा तू प्रयत्न कर. जर हे तू केलं नाही तर व मृत्यूचा तू ग्रास बनला तर ही जी आत्महितासाठी साधक सामग्री म्हणजे भव तुला साधक मिळालाय, शरीराची निरोगता मिळालेली आहे, उच्च कुल तुला प्राप्त झालेलं आहे, बुद्धीचं तेवढं वैभव आहे, संज्ञी पंचेंद्रियत्व तुला प्राप्त झालेलं आहे, नंतर धर्माचा 7 तत्वांचा पाठ तुझ्या जीवनात तुला शाब्दिकरित्या उपलब्ध झालेला आहे. या सगळ्या एकापेक्षा एक अलौकिक गोष्टी तुला मिळालेल्या आहे. आणि जर याचा उपयोग करून घेतला नाही आणि जर ह्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या की तुला मरण प्राप्त झालं तर माहिती नाही आम्हाला पुढचा भाव कोणता मिळेल. आज आमचा मनुष्य पर्याय आहे. कदाचित मनुष्य पर्यायीतून तर 4ही गती जाण्यासाठी मोकळेपण आहे. तो कुठेही जाऊ शकतो. नरक, तिर्यंच, मनुष्य, देव कुठेही जाऊ शकतो. आणि म्हणून आणि तिथे गेल्यावर असाच समागम आम्हाला मिळेल असं सांगता येत नाही. आम्ही स्थावर पर्यायी समजा गेलो तर परत निपट अज्ञान आमच्या जीवनात अज्ञान येणार आहे. द्विन इंद्रियादीमध्ये गेलं तर इंद्रियांची विकलता असल्यामुळे तिथेही आम्हाला दुःखाचा सामना करावा लागणार आहे. हिंस्र पशूंमध्ये गेलं तर ते देखील अत्यंत कष्टदायक असणार आहे. आम्ही म्हणू की भोगभूमीमध्ये आम्ही जाऊ. कोण पण जाईल कोण भोगभूमीत किंवा स्वर्गात जाण्याचा रस्ता कोणता आहे?
जेव्हा आम्ही व्रत नियम जीवनात पाळू तरच आम्हाला स्वर्गाचं दार खुलं आहे. आणि जर आम्ही निकृष्ट अशा तऱ्हेची क्रिया केली तर आम्ही परत भवनत्रिकात जाऊ, अशा प्रकारचं किंवा कुभोगभूमीत जाऊ. तर आम्हाला ते टाळण्यासाठी काय करावं लागेल? वरम व्रते पदम दैवम नाव्रते व्रतनारकम छाया तपस्तयोर्भेद प्रतिपालयतोर महान. पूज्यपाद आचार्य सांगतात की वरम व्रते, व्रत पालन करणं कधीही श्रेयस्कर आहे. आणि त्या योगाने आम्हाला जे विश्रांतीचं स्थान मिळणार आहे, जी काही छाया, शीतल छाया आम्हाला प्राप्त होणार आहे, ती प्राप्त करणं हेच आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारची काय करायला पाहिजे आम्ही याची गाईडलाईन देणारा हा ग्रंथ आम्हाला हेच सांगत आहे. इथे थांबू आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए संवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.